माय माऊली नमस्कार. त्रिवेणी सणवार उत्सव यामध्ये श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरुचरित्रमध्ये 42 अध्यायात जी माहिती सांगितली त्या अभिवाचनातनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. बोला गणपती बाप्पा मोरया. श्री गुरु सायमदेवाला म्हणाले, तू मला अनंत व्रत विषयी विचारले होते ना, तर त्या व्रताचे महात्म्य मी काय ते तुम्हाला सांगतोय. अनंत पूजेचं महात्म्य. अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती, या व्रतपूजेचे फळ काय याविषयी मी सांगतोय. अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केली. कोणी केली? पंडुपुत्र युधिष्ठिर. त्या व्रतप्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले, कौरव पांडव पण लावून धूत खेळत होते. त्या धुतकी क्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले. त्यांना 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी होता, पण तो आपले भाऊ द्रौपदी यांच्या घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता. पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत असे. पांडवाचे सत्यहरण करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्यहरण करण्यास कौरवांनाही पांडवाकडे पाठविले गेले, परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण करी. पांडवांचे फार हाल होत होते. हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेला. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले, त्याची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे भक्तवत्सला, हे भक्तवत्सला कृष्णनाथा, तुझा जय जयकार असो. हे कृष्णा, तुझ्या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहे. तूच ब्रह्मा विष्णू महेश, दुर्जनांचा नाश, संत सज्जनांचे रक्षण यासाठी तू अवतार घेतो. पांडव माझे प्राण आहे असे तू सर्वांना सांगतो. मग आमची उपेक्षा का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग. तुझे आमच्यावर कृपाक्षत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहे? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल? सर्व पांडवांनी द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुमचे गेलेले वैभव परत मिळविण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता तुमचे गत वैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत श्रेष्ठ प्रभावी होय. हे व्रत तुम्ही करा, म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू, तेच माझे मूळ रूप होय. मीच तो नारायण. दृष्टांचे निर्धालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतो. मीच जळी स्थळी काष्टी पाषाणे त्रैलोक्याला व्यापून राहिलो. मीच सर्व काही. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिले. त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा. या व्रताने तुमचे सर्वतोपरी लाख्यात होईल. हे व्रत कोणत्या दिवशी करावे रे, कसं करावं ते आम्हाला तुम्ही सांगा, अशी विनंती युधिष्ठिराने केली. श्रीकृष्ण म्हणाला, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला हे व्रत पूजा करावे. याविषयी तुला मी एक प्राचीन कथा सांगतो. कृतयुगातील कथा होय. वसिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता. भृगुकन्या दीक्षा ही त्यांची पत्नी होती. त्यांना एक कन्या होती, तिचे नाव सुशीला होते. दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावाप्रमाणे होती हो, नावासारखीच. ती लहानपणी पितेच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे. घरातील केरवारा सडा सारवण करणे, अंगणात सुंदर रांगोळी काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ नीटनेटके ठेवणे, म्हणजेच गोकुळासारखे घर ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत होती. सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी कर्म थांबले होते, म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचे नाव कर्कशा. ती अगदी नावासारखीच. ती अत्यंत दुष्टबुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडत करीत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती सुशीलेचा छळ करी. सुशीला आता उपवर झाली. सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्र आई तिचा छळ करीत होते. सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते.
यावेळी त्याला अतिशय वाईट वाटले. आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते. तसा योग जुळून आला. एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला. त्याने सुशिलेला पाहिले, तिला मागणी घातली. सुमंतूला कौंडिन्य जावाई म्हणून पसंत पडला. एका सुमुहूर्तावर सुशिला आणि कौंडिन्य जावाई यांचा विवाह झाला. सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशिला आणि कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले. आषाढ आणि श्रावण असे 2 महिने गेले. सासुरडीला राहायला पसंत पडत नव्हते कौंडिन्यला. आपण आता दुसरीकडे राहायला जाऊ असं त्याने ठरवलं. मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला. तो दिवस सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, काय कन्या आणि जावई जात आहेत, त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तर करा. हे ऐकता ती कर्कशा संतापली. काही एक न बोलता ती घरात गेली. दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. काय झालं बरं असं? सुमंतूला तर फार वाईट वाटले. त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली. एका मटक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले. तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावायला निरोप दिला. सुशिला कौंडिन्य एका रथात बसून निघाले. दुपारची वेळ, कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ आली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला. कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला. सुशिला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले. तेथे काही स्त्रिया एकत्र जाऊन कसली तरी पूजा करीत होत्या. त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या. निरनिराळ्या कलशांची पूजा करीत होत्या. सुशिलेने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले, तुम्ही कसली पूजा करीत आहात? ह्या पूजेचा विधी कसा असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळते? हे सर्व मला सांगाल का? त्या स्त्रिया म्हणाल्या, बस आम्ही तुला सर्व काही सांगतो. आम्हीही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करायची असते. याला चतुर्दशी, अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात. ही अनंत पूजा दरवर्षी केली असतात. सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करायची याचा थोडक्यात विधी असा आहे की भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत रूपी श्री विष्णूची पूजा करायची असते. हे कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले व्रत परंपरेने चालू करायचे असते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून 14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालविले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करायची असते. चौरंगावर दरवाच्या बनवलेल्या 7 फण्याच्या शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत दोरक ठेवायचा. त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचा 1 व यमुनेचा 1 असे 2 जलपूर्ण कलश ठेवावेत. काय करायचं? चौरंगावरती 2 तांबे ठेवायचेत आणि 2 तांब्यांमध्ये असं समजायचं की एकात गंगेचं आणि दुसऱ्या यमुनेचं तीर्थ भरलेलं आहे. त्याची पूजा करायची. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून धारणा मनात करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशावर ठेवून पुरुष सुक्त मंत्राने त्याची पूजा करावी. या अनंत पूजेत 14व्या संख्येला फार महत्त्व आहे. अनंत दोरकाला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 लाडू, करंजा, अपूप म्हणजेच अनारसे पदार्थ असावे. हे व्रत किमान 14 वर्ष करायचे असते. 14 वर्ष झाल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते. अनंत व्रताची पूजा केल्याने घरामध्ये मन प्रसन्न राहते. बोला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. अनंत चतुर्दशी व्रताची कथा जशा प्रकारे मला समजली तशी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला.